हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपलं द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हे चॅप्टर आपलं चालू आहे राईट. तर आता यामध्ये ॲडॅप्टेशन्समध्ये आपण जसं सुरुवात केलं आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स दिसतं आहे ते म्हणजे वनस्पतींमधील अनुकूलन कशा पद्धतीने होतं. त्यानंतर आपण पाहिलं की ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंटीय प्रदेशातील वनस्पतींचं कशा पद्धतीने अनुकूलन होतं तेही आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की जसं की ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नो रिजन्स म्हणजे जे बर्फावरील प्रदेश असतात त्यामधील अनुकूलन कशा पद्धतीने होतं राईट. त्यानंतर आपण पाहिलं होतं की ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स म्हणजे जे जंगल जे असतात वने जे असतात त्या प्रदेशांमधील वनस्पतींचं कशा पद्धतीने अनुकूलन होतं हे देखील आपण आधी पाहिलं. त्यानंतर ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे जे गवताची जमीन असते तेथील वनस्पतींचं कशा पद्धतीने अनुकूलन होतं ते देखील आपण याआधी पाहिलेले आहे. ओके. नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे जसं की ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे जे काही भक्षण करणारे जे वनस्पती असतात म्हणजे काय कीटकभक्षी वनस्पती आपण त्यांना म्हणत असतो त्या वनस्पती आपण तिथे पाहिलं. जसं की द नेम इज डॉडर दिसतं इथे डॉडर आहे नाही कसकटा असं त्याला म्हटलं आर पॅरासिटिक त्या कशा असतात परपोषिते असतात. तर डॉडरचं आपण इथे पाहिलं होतं की जे पानांद्वारे काय करत असतात की त्यांच्या किड्यांना आकर्षित करून ते त्यांचं भक्षण करत असतात. जसं की मग अजून आपण पाहिलं होतं ड्रोसेरा सनड्रिव नावाची एक वनस्पती आहे नाही विनास फ्लॅटरेप पिचा प्लांट एटसेट्रा अशी काही कीटकभक्षी वनस्पतींची ते काही उदाहरणं आपण पाहिली होती. ओके. सो तर आजचा आपला जो टॉपिक असणार आहे माय फ्रेंड द इंटरनेट हे देखील आपलं झालेलं आहे. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. काय आहे आजचा टॉपिक आपला ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. ओके म्हणजे प्राण्यांमधील अनुकूलन. आता तुम्हाला ज्यावेळेस शब्दार्थ लिहिण्याची तुमची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला इथे ऑलरेडी मी अर्थ लिहून दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते पाहण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी सोपं जाणार आहे. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग्स. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. डिस्कस द हॅबिटेट्स फूड हॅबिट्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्बेट्रियर कॉलम विंग्स गिल्स टेल्स एसेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. ओके. त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्या आजूबाजूला जे काही वनस्पती असणार आहे काय आपल्या आजूबाजूला जे काही वनस्पती आहे की ते नाही शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे प्राणी बरोबर. तर आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत त्यांची आपल्याला लिस्ट करायची आहे यादी बनवायची आहे आपल्याला. त्यानंतर त्यांची जी डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स म्हणजे त्यांची जी काही विविधता आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांची यादी करायची आहे. ओके. डायव्हर्सिटी विविधता म्हणजे कसे ते कुठे राहतात ते काय खातात त्यांची वैशिष्ट्ये काय त्यांचं बॉडी स्ट्रक्चर म्हणजे काय त्यांचं शरीर रचना कशी असणार आहे. ते व्हर्टेब्रेट मीन्स काय ते उभयचर आहेत की म्हणजे पृष्ठवंशी आहेत की अपृष्ठवंशीय. विंग्स म्हणजे काय तर कल्ले विंग्स म्हणजे काय तर पंख. गिल्स म्हणजे काय कल्ले. आता पहा इथे मी गिल्सला अंडरलाईन केलं आहे बरोबर. आता मी इथून पुढे तुम्हाला शब्दार्थ लिहिण्यासाठी सोपं जावं यासाठी काय करणार आहे जिथे जिथे मी अंडरलाईन केलं आहे तर ती सुरुवातीला मी त्याचा अर्थ लिहिणार आहे किंवा लास्टला इथे लाईननुसार तिथं अर्थ लिहिलेला असणार आहे किंवा खाली. ओके. तर तुम्हाला तो अर्थ मॅच करून तो नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता गिल्स म्हणजे काय तर कल्ले जे मला हार्ड वर्ड्स वाटत आहेत ते मी इथं राईट डाऊन केलेत टेक्स्टबुकवर ते पण कशाच्या सहाय्याने पेन्सिलच्या जेणेकरून पुस्तक देखील खराब होणार नाही. ओके. सो नेक्स्ट त्यानंतर मग आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे ते हॅबिटेट्स फूड हॅबिट्स कॅरेक्टरिस्टिक्स बॉडी स्ट्रक्चर्स अँड व्हॉटेवर कॉलम्स विंग्स गिल्स टेल्स एसेट्रा या थ्रू आपल्याला त्यांचं एक तिथे चार्ट तक्ता आपल्याला तिथे बनवायचं आहे. सो नेक्स्ट व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स. आता टेरेस्ट्रियल म्हणजे काय तर भूचर म्हणजे काय भूचर आणि ॲक्वेटिक म्हणजे काय तर जलचर. म्हणजे काय जसं की भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे आणि ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहेत तर ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं की डिफरंट डू यू सी बिटवीन तुम्हाला काय फरक त्यांच्यामध्ये दिसतात जाणवतात ते तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. सो नेक्स्ट पॅसेज ॲज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगोन चेंजेस. म्हणजे आता
आता जसं जे भूचरवरील जे प्राणी असतात म्हणजे काय जमिनीवर जे प्राणी असतात त्यांची स्किन म्हणजे त्वचा आणि शरीराचा जो आकार असतो तो पाण्यातील प्राण्यापेक्षा कसा असतो खूपच ते चेंजेस असतात. अंडरगो चेंजेस म्हणजे काय बऱ्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल असतात म्हणजे त्यांची त्वचा त्यांच्या शरीराचा आकार यामध्ये काय बरेचसे फरक तिथे असतात. ओके सो जसं की त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे मग इथे फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. आता फिशेस म्हणजे जे काही मासे असतात स्केल्स म्हणजे काय त्वचा. मग आता माशांची जी काही त्वचा असणार आहे त्यावर काय असतात की स्किन अँड फिन्स म्हणजे काय पर. इथे अर्थ लिहिलेला आहे पाहतं स्किन म्हणजे काय पर. नंतर तुम्हाला नोटबुकमध्ये शब्दार्थ लिहायचे आहेत त्यामुळे तुम्हाला क्लिअरली सांगतो मी कसं लिहायचं आहे. फिन्सचा अर्थ काय आहे तर पर म्हणजे फिन्स म्हणजे काय पर थोडक्यामध्ये. इथे आपण खाली पाहू शकतो इथं दिसतं तिथे हे फिन्स म्हणजे काय पर म्हणजे थोडक्यात काय त्यांचे तर ते पोहण्यासाठी ते लाभदायक असतात त्यांसाठी. ऑन द बॉडी म्हणजे त्यांच्या बॉडीवर काय असणार आहे जे मासे असतात त्यांच्या त्वचेवर खवले आणि शरीरावर पर असतात. म्हणजे आता पहा इथे जी बॉडी जी दिसते हे काय असतं खवलेयुक्त त्यांचं शरीर असतं. स्केल्स म्हणजे काय खवले. ओके आणि फिन्स जे असतात ते काय असतात पर म्हणजे पोहण्यासाठी ते कामात येत असतात त्यांसाठी. नेक्स्ट आपण पाहूया डिअर बॉडी टॉवर्स बोट इट्स एंड्स लाईक अ स्पेंडल. म्हणजे आता त्यांच्या शरीराचा आकार कसा असतो निमोता. म्हणजे निमोता म्हणजे कसा त्यांना पोहण्यासाठी ते लाभदायक असतं. म्हणजे निमोता कसं आता पेन्सिल जी असणार आहे आपली दिसती पेन्सिल समोरच्या बाजूने कशी दिसते ती निमवते म्हणजे ते पोहण्यासाठी त्यांना लाभदायक असतं तसं शरीर. नेक्स्ट फिश स्पिंडलचा अर्थ काय असणार आहे ते निमवता. सॉरी हे जे टॅपस असणार आहे त्याचा अर्थ काय आहे ते निमवते. ओके इथे लिहिलेलं आहे तसं मी. नेक्स्ट फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. आता हे जे मासे असतात मासे काय करतात त्यांचे जे गिल्स असतात दिसता येतं गिल्स. हे जे गिल्स आहे हे गिल्स म्हणजे काय त्यांचे कल्ले हेच त्यांचं काय नाकाऐवजी ते श्वसनाचं काम करतात. म्हणजे त्यांना नाक तर नसतं आपलं जे नाक असतं ना त्या पद्धतीनं त्यांना नाक नसतं तर त्या ठिकाणी त्यांना कल्ले असतात ज्याद्वारे ते श्वास करत असतात रेस्पिरेशन किंवा ब्रीथ ते घेत असतात. सो देअर आयज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांचे जे डोळे जे असतात काय ते कसे असतात एक प्रकारे त्यांच्या ज्या पापण्या ज्या असतात त्या पारदर्शक असतात. पारदर्शक म्हणजे काय जसं की आरपार ते पाहू शकतात कारण की त्यांच्या डोळ्यांना पहा इथे पापण्याच नाही आहे दिसत आहेत का पापण्या नाही. दे हॅव एअर ब्लॅडर्स विथिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. मग आता त्यांच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात. आता एअर ब्लॅडर्स म्हणजे काय जसं की हवेच्या पिशव्या. आता जसं आपण उंटाचं उदाहरण घेऊया त्याच्या उंटाच्या पोटामध्ये म्हणतो ना आपण काय की पाण्याच्या पिशव्या असतात तसंच यांच्या पोटामध्ये देखील काय आहे एक प्रकारे या प्राण्यांच्या शरीरामध्ये जसं की हवेच्या पिशव्या असतात. म्हणजे त्यांचं श्वासोच्छ्वास तिथे ते ब्रिथिंग एक्सकेल आणि इनहेल तिथे होत असतं त्यासाठी ते त्यांना ते श्वासोच्छ्वासासाठी ते सोपं जात असतं हवेच्या पिशव्या असल्या कारणामुळे. ओके एअर ब्लॅडर्स मीन्स काय मग हवेच्या पिशव्या. सो नेक्स्ट ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग डक अँड टॉर्टॉइज. आता फ्रॉग डक अँड टॉर्टॉइज म्हणजे तुम्हाला बेंडूक डक म्हणजे काय तर बदक आणि कासव हे जे 3 प्राणी आहेत यांच्या शरीराचं तुम्हाला ऑब्झर्व करायला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खाली काही क्वेश्चन्स विचारले ते पाहूया मग. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू धिस ॲनिमल्स. आता पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो म्हणजे कोणाला फ्रॉग डक आणि टॉर्टॉइजला ते पायांचा उपयोग ते कशासाठी करतात. फ्रॉग कशासाठी करतात पायांचा उपयोग जंप करण्यासाठी डक पोहण्यासाठी टॉर्टॉइज चालण्यासाठी. म्हणजे तिन्ही पायांचा उपयोग काय ते अलग अलग कारणांसाठी ते करत असतात. सो त्यांचे आन्सर त्या पद्धतीने लिहायचे आहेत मग तुम्हाला. सेकंड क्वेश्चन व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. काय व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर म्हणजे बेंडूक पाण्यात असताना कशा पद्धतीने श्वसन करतो. म्हणजे आता तो पाण्यामध्ये ज्यावेळेस असतो ब्रीथ मीन्स काय इथे श्वसन इथे मिनिंग लिहिलं आहे बाजूला. आता पाण्यामध्ये असताना तो श्वसन कशा पद्धतीने करतो म्हणजे श्वसन मग आता आपण जर पाण्यामध्ये गेलो तर आपल्याला काय श्वास घेण्यासाठी वर यावं लागतं ना की आपण पाण्यामध्ये ज्यावेळेस बघा आपण डिस्कवरी ते चॅनलवर जर पाहिलं ज्यावेळेस कोणी पाण्यामध्ये जातं तर त्यांना तिथे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं लागतं. तर मग बेंडूक कशा पद्धतीने श्वसन करत असतील
ते थिंक करून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हँड लेग्स ऑफ अ फ्रॉग. आता त्यांचे जे हाइंड म्हणजे काय, मागील पाय. आता बेंडकाचे जे मागचे जे पाय असतात त्यांचा उपयोग कशासाठी होतो, तर कशासाठी होतो, स्टेबल होण्यासाठी, स्टँडिंग होण्यासाठी ते त्या 2 पायांचा उपयोग शक्यतो करत असतात. आणि ज्यावेळेस त्यांना जंप घ्यायची असेल ते 2 पायांमध्ये प्रेशर देत असतात. कधी तुम्ही ऑब्झर्व करून पहा, तुम्ही देखील या प्रश्नाचे उत्तर मग देऊ शकतात तसे. नेक्स्ट 4th क्वेश्चन, व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. आता बदक हे पाण्यामध्येच असतात नेहमी, आपण पाहिलं असेल ना, बदक काय नेहमी पाण्यामध्येच असतात, तर ते ओले का होत नाही. आता वेट म्हणजे काय, ओले. आता पाण्यातली वस्तू जर ओली होत नाही म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन तिथे असू शकतं आहे. तर काय असू शकतं आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट पेज नंबर 5. As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. आता इथे आपण एक दुसरं उदाहरण पाहत आहोत की जे आहे कोण, डक म्हणजे कोण, बदकाचं इथं उदाहरण दिलेलं आहे. आणि इथे काय म्हटलं त्यांनी, वेब टोज. आता त्याचा जो पाय आहे, काय आहे त्याचा पाय, म्हणजे पायामध्ये बघा पडदे दिसत आहेत तिथे, काय आहेत ते, पायामध्ये पडदे तिथे दिसत आहेत. मग तो पडदा कशासाठी असतो, बोटांमधील पडदा, म्हणजे ते चालताना त्यांना ते लाभदायक असतात म्हणून ते बोटांमध्ये पडदे असतात. म्हणजे आता हे जे असतात कोण, बेंडूक, बदक यांचे जे वेब टोज असतात म्हणजे पायांमध्ये जे पडदे असतात, त्याच्यामुळे त्यांना काय होतं, त्यांचा जो पायांचा उपयोग जो आहे तो पायांचा उपयोग ते ओर्स म्हणजे काय, वल्हे. आता वल्हे माहीत आहे का तुम्हाला, होडीमध्ये कधी बसले असाल तर वल्हे जे असतात म्हणजे ज्यांनी आपण वल्हे असं म्हणजे नाव हे करतो पा, पुढे पुढे सरकवण्यासाठी जी वल्हे असतात त्याला ओवर्स म्हणजे वल्हे, म्हणजे जी नाव त्याने पुढे सरकते, होडी जेणे पुढे सरकते, ते लाकडी जे असतात उचटणीसारखे असतात पाहते एक प्रकारे, त्याला वल्हे म्हणतात. म्हणजे ते काय असतात, मग पायांचा उपयोग त्यांचा वल्हेप्रमाणे म्हणजे ते चालण्यासाठी किंवा पुढे सरकण्यासाठी ते उपयोग करतात. म्हणजे ज्यावेळेस ते पाण्यामध्ये पोहतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या पायांचा खूप उपयोग होतो. का, कारण की ते पाण्यामध्ये पाणी जे त्याच्यातून आरपार जात नाही पायांमधून. सो नेक्स्ट, वॉटर फ्लोज ऑफ द एक्सी फेदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. आता वॉटर हेन म्हणजे काय, तर पाणकोंबडी. इथे खालीच अर्थ लिहिलेला आहे मी. काय, आता वॉटर फ्लोज म्हणजे ज्यावेळेस बदक किंवा पाणकोंबडी, वॉटर हेन म्हणजे काय, वॉटर म्हणजे पाणी, हेन म्हणजे काय, कोंबडी म्हणजे पाणकोंबडी किंवा बदक जे असतात हे ज्यावेळेस त्यांचे हे जे पक्षी आहेत कोण, बदक आणि पाणकोंबडी, यांचे जे पंख असतात, फेदर्स मीन्स काय, पंख, ते पंख आणि जे पिसं म्हणजे पंख आणि त्यांची जी पिसं असतात ते कसे असतात, तेलकट असतात एक प्रकारे, म्हणून ते पाणी जे असतं त्याच्यावरून उघळून जातं, म्हणून त्यांच्या अंगावर म्हणजे त्यांच्या शरीरावर कधी पाणी साचत नाही किंवा थांबत नाही. का, कारण की त्यांची जी त्वचा जी असते ती कशी असते, वेक्झी फेदर्स म्हणजे वेक्झी म्हणजे कशी, मेनकट किंवा तेलकट आपण इथे म्हणू शकतो. नेक्स्ट, वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. म्हणजेच काय, आता वेब टोज म्हणजे त्यांचे जे पायांमधील जे पडदे असतात त्यामुळे ते काय आहेत, आता हे जे बेडकांच्या पायांमधील जे बोटातले जे पडदे असतात दिसतात ते, हे जे बोटांमधील जे पडदे असतात या पडद्यांमुळे काय होतं की त्यांना त्यांची जी त्वचा असते ती कशी होऊन जाते, बुळबुळीत होऊन जाते, म्हणजे कशी, स्मूथ, बुळबुळीत होऊन जाते. त्यामुळे ते स्लिपरी म्हणजे सटकत पण नाहीत. आणि त्यांचे जे ट्रायंग्युलर जे हेड आहे म्हणजे त्रिकोणाकृती त्यांचं जे डोकं आहे, यामुळे ते पाण्यात कसे सहज पोहू शकतात. म्हणजे त्यांच्या शरीराचा जो आकार जो आहे बा, हे ट्रायंग्युलर शेप दिसतं यांचं, बरोबर. आणि पायांमधील पडदे कसे आहेत, हे एकदम बुळबुळीत असते, त्वचा पण त्यांची बुळबुळीत असते, बोटांमध्ये पडदे असतात आणि त्रिकोणाकृती डोके असल्यामुळे त्यांना पाण्यामध्ये पोहायला एकदम सोपं जात असते, कारण त्यांची शरीराची रचनाच तशी आहे, त्यामुळे त्यांना पोहायला सोपे जात असते. दे कॅन लाईव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युजिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. ते वॉटर ह्यांचा अर्थ लिहून दिला होता मी, पाणकोंबडी. त्यानंतर इथे ॲबिलिटीचा अर्थ लिहून दिला आहे म्हणजे क्षमता. त्यानंतर इथे लंग्स म्हणजे काय, तर फुफ्फुसे. लंग्स म्हणजे काय, फुफ्फुसे, ते फुफ्फुसे.
आहे इथे. सो तर म्हणजे ते काय करतात मग, त्यामुळे ते म्हणजे पायांमध्ये पडदे असल्या कारणामुळे ते मग पाण्यात तसंच जमिनीखाली ज्यावेळेस ते असतात तर ते त्यांची जी त्वचा जी असणार आहे त्या त्वचेद्वारे ते श्वसन करत असतात एक प्रकारे. आणि जमिनीवर असताना त्यांना नाक आणि फुफ्फुसाद्वारे ते श्वसन करतात. म्हणजे पाण्यामध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांची ही जी त्वचा जी आहे ती श्वसनासाठी त्यांना खूप मदत करते. आणि ज्यावेळेस ते पाण्याच्या बाहेर येतात म्हणजे ज्यावेळेस ते जमिनीवर फिरत असतात त्यावेळेस त्यांना ऑलरेडी नाक आहे इथे चोचजवळ. ओके, चोचजवळ इथे नाक असतं त्यांना वरती, तर त्या नाकाद्वारे ते सहज व फुफ्फुसाद्वारे, शहरामध्ये फुफ्फुसे लंग्स असतात त्यांच्या, त्यामुळे ते सहज ते श्वासोच्छ्वास ते करू शकतात. म्हणजे अशा ठिकाणी मग ते पाण्यात आणि जमीन दोन्ही ठिकाणी ते राहू शकतात. ओके, द टायपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग बॅक हेल्प इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. मग आता यांचे जे वेगवेगळे जे कलर असतात, बेडकाची जी वैशिष्ट्यपूर्ण जी पाट असते, ही वरची जी दिसतात ना, ही काय असणार त्याची ही पाट. ही जी पाट असते त्यामुळे काय होतं, गवतामध्ये लपण्यास मदत होते. त्याला जर लपायचं असेल तर हे कसं लेवल होऊन जाते, म्हणजे त्यांचं डोकं खाली केलं तर ही पाट कशी लेवल होऊन जाईल, म्हणजे स्ट्रेट एकदम तो होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याला सापडणं किंवा शोधणं अवघड होऊन जाईल. त्यानंतर एक क्वेश्चन आपल्याला त्यांनी दिलेला आहे पहा या टॉपिकशी रिलेटेड. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स. आता ॲम्फिबियन्स म्हणजे काय, उभयचर म्हणजे जे पाण्यामध्येही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात. दोन्ही ठिकाणी ते वास करू शकतात किंवा राहू शकतात, जगू शकतात. त्या प्राण्यांची तुम्हाला नावे लिहायची आहे आणि त्यांच्यामध्ये जे ॲडॅप्टेशन म्हणजे त्यांचं जे अनुकूलन होतं त्याबद्दलची तुम्हाला माहिती अभ्यासायची आहे. ओके, सो तर तुमचा होमवर्क काय असणार आहे, आता मी जे काही हार्डवर्क्स इथे लिहिलेले आहेत बघा पुस्तक, याचा मी फोटो काढून ग्रुपला तर टाकणारच आहे, जे तुम्हाला लिहायचे आणि पाठ करायचे आहेत. ओके, त्यानंतर इथे खाली जे काही क्वेश्चन्स विचारले होते 4, या क्वेश्चनचे आन्सर देखील तुम्हाला वर्कबुकच्या तुमची जी क्लासवर्कची जी वही असणार आहे त्यामध्ये 4 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. आणि शब्दार्थांसाठी तुम्ही जी काही नवी वही केलेली असेल त्यामध्ये स्पेशली फक्त शब्दार्थच लिहायचे असणार आहे. आलं आहे लक्षात? सो गुड डे.